कळतंय। आता आपल्यासोबत दिनेश दुखंडे जोडले गेलेले आहेत फोन दिनेश दुखंडे जोडले गेलेले आहेत। दिनेश, या सगळ्याकडे म्हणजे एकंदरीतच ही भेट आणि या सगळ्याकडे कसं पाहायचं? बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट ही राजकीय सूचक भेट आहे असंच म्हणता येईल। कारण गेल्या काही महिन्यांमध्ये विशेषतः एप्रिल पासून जे सुरू झालेलं आहे राज उद्धव एकत्रीकरणाची चर्चा आणि त्या निमित्तानं उद्धव ठाकरे यांच्याकडून येत असलेली प्रतिक्रिया सकारात्मक आहोत असं एकूण वातावरण केलं जात आहे की राज ठाकरे यांच्याशी युती करण्याबाबतीत। तर या सगळ्या राज उद्धव एकत्रीकरणाच्या चर्चेला कुठेतरी छेद द्यावा या अनुषंगानं कदाचित ही भेट असू शकते। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना आपापल्या कार्यकर्त्यांना या भेटीच्या माध्यमातून काहीतरी सूचक संदेश द्यायचा असावा या निमित्तानं ही भेट झालेली असावी आणि महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागलेले आहेत। कसं मनसेचा महायुतीत सहभाग होऊ शकतो का, आणि जर होणार नसेल तर शिंदेंबरोबर मनसेशी युती होऊन त्या माध्यमातून काही राजकीय समीकरण बनू शकतं का, अशा चाचपणीच्या दृष्टीनं आज राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झालेली आहे। आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर दिलेल्या पहिल्याच मुलाखतीत हे स्पष्ट केलं होतं की भले लोकसभा आणि विधानसभेला राज ठाकरे हे त्यांच्याबरोबर महायुतीत सहभागी होऊ शकले नव्हते काही कारणामुळे असं त्यांनी म्हटलं होतं, पण हिंदुत्वाची भूमिका राज ठाकरे यांनीही घेतल्यामुळं त्यांचा महायुतीत सहभाग होऊ शकतो असं स्पष्ट देवेंद्र फडणवीस यांनी त्या मुलाखतीत मत व्यक्त केलं होतं। त्यामुळे आता एकूण आहे की सध्या जी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणाची चर्चा जोरात सुरू आहे। विशेषतः ठाकरे गटाच्या नेत्यांकडून वारंवार म्हटलं जात आहे की आम्ही सकारात्मक आहोत, एक पाऊल मागे टाकायला तयार आहोत, राजकीय अहंकार नाही, महाराष्ट्र हितासाठी एकत्र येणं गरजेचं आहे। खरं तर याची सुरुवात ही राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीतून झाली होती। त्यानंतर राज ठाकरे यांनी दुसऱ्या मुलाखतीत असं म्हटलं की त्यातून जो संदेश द्यायचा होता तो माध्यमं असतील किंवा अन्य कोणी हा वेगळ्या पद्धतीने घेतला गेला होता। महाराष्ट्रासाठी एकत्र यायचं, हितासाठी एकत्र यायचं म्हणजे फक्त निवडणुका नाहीत, अनेक विषय असू शकतात। पण या सगळ्या भूमिकेशी मराठी माणूस महापालिका निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली जाणार आहे, तो मराठी माणूस हा केंद्रित असणार आहे। भले वोटिंग पॅटर्न बदललेला आहे, मुंबईसारख्या महापालिका आणि त्या निवडणुका आसपासच्या भागात MMR रिजनमध्ये उत्तर भारतीय म्हणजेच परप्रांतीय मतदारांची संख्या वाढली असली तरी मराठी माणूस हा केंद्रबिंदू मानून शिवसेना UBT ही निवडणूक लढवण्याच्या विचारात आहे किंवा तशी स्ट्रॅटेजी आखली जाते। त्यामुळे हा मतदार कुठे दुखावला जाऊ नये, त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे या एकत्रीकरणात या पक्षानं, या पक्षाचे नेते असतील, पक्षाचे प्रमुख असतील, अगदी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी सकारात्मकच भूमिका दिलेल्या आहेत। मराठी माणूस दुखावला जाणार नाही याची विशेषतः काळजी घेतली जाते। या सगळ्या वातावरणात राज ठाकरे हे तसे या बाबतीत गप्प आहेत। त्यांच्या पक्षाचे नेते असं म्हणतात की भूतकाळातला अनुभव उद्धव ठाकरेंकडून आमचा तितकासा चांगला नाही, जे 2014 विधानसभा निवडणूक आणि 2017 महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंकडून आम्हाला अनुभवायला मिळालं, त्यामुळे यंदा आम्ही ताकही फुंकून पितो आहोत। त्यामुळे शिवसेना UBTकडून युतीचा प्रस्ताव येऊ द्या, त्यानंतर त्यावर बोलता येईल। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीच एकमेकांशी बोलावं या संदर्भातली भूमिका मांडली गेली। तसंच या सगळ्या राज उद्धव ठाकरे एकत्रीकरणात ठाकरेंच्या नातेवाईकांनी एंट्री घेतल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून कळते आणि विशेषतः उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या बाजूचे जे नातेवाईक आहेत यात अधिक सक्रिय दिसत आहेत। राज ठाकरे यांचं मन मिळवणं असेल किंवा दोन्ही भावांचा एकमेकांशी संवाद होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं असणं, तर हे सगळं सुरू असताना दोन्ही बाजूचे कार्यकर्ते कन्फ्यूज आहेत। शिवसेना UBTचे सकारात्मक आहेत, पण मनसेला अजून कळत नाहीये त्यांच्या कार्यकर्त्यांना की नेमकं काय घ्यायचं। मनोमिलन नेत्यांचं होत नसलं तरी खाली कार्यकर्ते मात्र एकमेकांना भेटत आहेत, आंदोलनात सहभागी होत आहेत, कार्यालयांच्या उद्घाटनामध्ये एकत्र दिसत आहेत। त्या सगळ्या घटनांना कुठेतरी एक ब्रेक मिळावा किंवा एक राजकीय सूचक संदेश
मनसे कार्यकर्त्यांनाही जावा आणि शिवसेनेच्या नेत्यांना, शिवसेना युबीटीच्या नेत्यांनाही जावा. या दृष्टीनं आज शक्यता आहे की राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांची भेट घेतली असावी आणि महापालिका निवडणुकी काय नेमकं राजकीय समीकरण आपण बांधू शकतो या दृष्टीनं चर्चा झाली असावी. पण दुसऱ्या बाजूला शिंदे शिवसेनेचे लोकही आग्रही आहेत राज ठाकरेंशी युती करण्यासंदर्भात. मध्यंतरी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली होती. तिथेही महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा सविस्तर झाली आहे दोन्ही नेत्यांमध्ये. कारण दोन नेत्यांना यासाठी एकमेकांना भेटणं गरजेचं होतं, कारण शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये काही विधानांमधून, काही भूमिकांमधून विसंवाद निर्माण झाला होता किंवा गैरसमज निर्माण झाले होते, ज्यात विशेषतः राज ठाकरेंचं असं म्हणणं होतं की महायुतीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेचा सहभाग होऊ शकला नव्हता तो एकनाथ शिंदे जे तत्कालीन मुख्यमंत्री होते यांच्या भूमिकेमुळं. पण एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला राज ठाकरे यांच्या उमेदवारांचा विधानसभा निवडणुकीत फटका पडला. जवळपास 8 उमेदवार एकनाथ शिंदेंचे पराभूत झाले. त्यामुळे राज ठाकरे यांची जी ताकद आहे किंवा जी न्यूसेन्स व्हॅल्यू आहे ती शिंदेंनाही चांगली ठाऊक आहे आणि महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनाही चांगली ठाऊक आहे. तर या सगळ्याचा एकूण काय म्हणतात फायदा किंवा आपल्या पक्षाला कसं चांगलं राजकीय बार्गेनिंग करता येईल या दृष्टीनेही राज ठाकरे आता सक्रिय आहेत. आणि त्या दृष्टीनेच आपण असं म्हणू शकतो की आज राज ठाकरेंनी एक सूचक संदेश जो शिवसेना युबीटीलाही आहे, महायुतीतल्याही घटक पक्षांना आहे, या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतलेली आहे. फडणवीसांनी टायमिंग साधलं असं म्हणायचं का? हो, फडणवीसांना ठाऊक आहे की राज ठाकरे यांचं राजकीय महत्त्व किती आहे ते, आणि त्या दृष्टीनं फडणवीसांची नेहमी टायमिंग साधणारीच राजकीय खेळी असते. त्यामुळे स्वाभाविक आहे की गेल्या 2 महिन्यात इतकी चर्चा जोर धरली असताना फडणवीसांनी त्यावर तितकंसं भाष्य केलं नव्हतं. ते म्हणाले होते की या प्रकरणात आणखी पुढे काय घडतं आणि जेव्हा अगदी कॉन्क्रीट माहिती आपल्याकडे येईल त्यानंतरच आपण यावर भाष्य करू. त्यामुळे आज फडणवीसांनी राज ठाकरे यांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी युती करण्यासंदर्भात नेमकी काय भूमिका आहे हेही या संवादात जाणून घेतलं असण्याची शक्यता आहे. फडणवीस हे टायमिंगच्या बाबतीत मास्टर स्ट्रोक देतात हे त्यांच्या राजकीय वाटचालीत आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे बरोबर आहे की आज भेट घेऊन दोन्ही नेत्यांनी त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना जो संदेश द्यायचा आहे तो या भेटीतून दिलेला आहे. पुढच्या काळात याचं फलित ठरेल. 2 दिवसातच राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. राज ठाकरे वाढदिवस साजरा करणार नाहीत असं त्यांनी काल जाहीर केलेलं आहे. त्यामुळे आधी भेट घेऊन फडणवीसांनी राज ठाकरे यांना आजच वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या असू शकतात. पण दुसऱ्या बाजूला शिवसेना युबीटीचे नेतेही राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची तयारी करत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून कळते. त्याचे आपल्याला काही रंग कालपासून मुंबईमध्ये पाहायला मिळाले, ज्यात उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्याचे जे पोस्टर्स लावले शुभेच्छांचे, त्यावर राज ठाकरे यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. काका पुतण्या पहिल्यांदाच आपल्याला पोस्टरवर एकत्र वाढदिवसाच्या निमित्तानं का होईना पाहायला मिळाले. त्यामुळे अजूनही कदाचित उद्धव ठाकरे होप्स कायम ठेवले असतील, पण उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंशी युती करताना एक अट ठेवली होती की तुम्हाला भाजप आणि शिंदेंची साथ सोडावी लागेल किंवा त्यांच्याशी हातमिळवणी करता येणार नाही. तर आज राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना भेटून त्यांना जो काय संदेश द्यायचा आहे, जो शिवसेना युबीटी पर्यायानं उद्धव ठाकरे यांना अपेक्षित नाहीये, तो संदेश त्यांना दिलेला आहे की आपण फडणवीसांना भेटलेलो आहोत. यातून उद्धव ठाकरे यांनी समजावं, त्यांना काय समजायचंय ते. आता प्रतीक्षा असेल की शिवसेना युबीटीतल्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया येतात, कारण 2 महिन्यात राज ठाकरे यांच्याविषयी हे नेते इतकं मधुर बोललेले आहेत. फडणवीसांच्या भेटीनंतर या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया येतात किंवा ते या विषयात आणखी संयमानं वागतात का हेही पाहावं लागेल. थोड्याच वेळात याची स्पष्टता होऊ शकेल. नक्कीच दिनेशजी, मात्र राज ठाकरे